माझे नाव राहुल आहे. आईची बदली दुसऱ्या बँकेच्या शाखेत झाल्यामुळे आम्ही दोघं घर शोधण्यासाठी नवीन मिळालेल्या बँकेच्या शाखेजवळ घर पाहू लागलो. एक दोन लोकांशी विचारपूस करून त्यांनी आम्हाला त्याच कॉलनीत एका घराचा पत्ता सांगितला. म्हणून मी व आई त्या पत्त्यावर विचारपूस करण्यासाठी आलो होतो. सकाळचे 8 वाजले होते. आईला बँकेत जायला उशीर होऊ नये म्हणून आम्ही सकाळीच योग्य जाणं ठरवलं. मी दारावरची बेल वाजवली आणि दार 1-2 मिनिटांनी उघडले. समोर इतकी सुंदर मुलगी उभी होती. तिने गाऊन घातलेला होता. डोळ्यात काजळ भरलेलं होतं. केस मोकळे होते. तिचा चेहरा पाहून जणू चंद्र माझ्या समोरच उभा आहे असं मला वाटू लागलं. त्या मुलीच्या आवाजावर मी लगेच भानावर आलो. त्या मुलीने आम्हाला विचारलं, "कौन चाहिए? आपको क्या काम है?" तेव्हा त्या मुलीला आई म्हणाली, "बेटा, हमें किराए से घर चाहिए, इसलिए हम यहाँ आए हैं। हमने अगल बगल में पूछताछ की और उन लोगों ने आपका नाम बताया. आपका मकान खाली है ना बेटा, किराए पे देने के लिए?" त्यावरती मुलगी म्हणाली, "आंटी रुको, मैं माँ को बुलाकर लाती हूँ, उनको पता होगा." काही वेळातच त्या मुलीने आपल्या आईला आवाज देऊन बोलावलं आणि समोरून हळुवार पावलं टाकत त्या मुलीची आई येत होती. त्या मुलीपेक्षाही तिची आई अधिक सुंदर दिसत होती. तिचे ते शरीर, तिने घातलेली मॅचिंग कलरची साडी तिला अजूनच खुलून दिसत होती. तेव्हा त्या मुलीची आई म्हणाली, "दीदी, आप घर में आ जाओ, बाहर क्यों खड़े हो? बोलो, क्या काम था?" त्यावर माझी आई म्हणाली, "दीदी, माझं नाव सुलोचना आहे. मी बँकेत जॉब करते आणि हा माझा मुलगा राहुल. हा BScच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. आम्हाला आपले जे खाली घर आहे ते भाड्याने हवे आहे." तेव्हा त्या आंटी म्हणाल्या, "मकान तर आम्ही भाड्याने द्यायला तयार आहोत, पण राहण्यापूर्वी आम्ही करार करून घेऊ, जेणेकरून आम्हालाही व तुम्हालाही त्रास होणार नाही. कारण याआधी जे भाडेकरू होते त्यांच्याशीही हीच पद्धत होती." तेव्हा आई त्या आंटीला म्हणाली, "यात काही शंका वाटत नाही. ही योग्य पद्धत आहे. आम्हाला मान्य आहे. दीदी, आपले नाव काय आहे?" आईने त्या आंटीला विचारले. तेव्हा त्या आंटीने आपले नाव माधवी सांगितले. आईने पुन्हा त्या आंटीला विचारले, "दीदी, आम्ही आपले घर बघू इच्छितो. पाहू शकतो का? आज दुपारीच मी राहुलला पाठवून कराराची प्रक्रिया पूर्ण करून घेईन, जेणेकरून उद्या सामान टाकू शकू." तेव्हा त्या माधवी आंटीने त्यांच्या मुलीला आवाज दिला, "प्रियंका, या लोकांना आपले समोरचे घर दाखवून दे." तेव्हा प्रियंका चाबी घेऊन आम्हाला म्हणाली, "चला आंटी, मी तुम्हाला आमचे घर दाखवते." प्रियंका जशी शिडी चढत होती तशी मागून तिच्या शरीराची बांधणीही सुंदर दिसत होती, कारण तिच्या मागे मीच चालत होतो. प्रियंकाने दार उघडल्यावर आम्ही घरात शिरलो. घर आतून फार सुंदर होतं. एक रूम, किचन व एक मोठा हॉल, एवढं घर आम्हा दोघांना पुरेसं होतं. राहण्यास अडचण नव्हती. तेव्हा पुन्हा तिच्याशी बोलायला मला भीती वाटत होती, पण तरीही मी हिम्मत करून विचारले, "प्रियंका, करार करण्यासाठी आमच्या सोबत आंटी येईल की तू येशील?" तेव्हा प्रियंका म्हणाली, "हे मकान माझ्या आईच्या नावावर आहे, म्हणून आईच येईल." त्यावर मी म्हणालो, "ठीक आहे, मग मी अगदी 11 वाजता तुमच्या घरी पोहोचेन. आंटीला सांगा तयार राहायला." एवढं सांगून मी व आई आमच्या घरी परतलो. आईलाही घर आवडलं होतं आणि तिच्या बँकेपासून अगदी जवळ होतं, म्हणून हे घर कोणत्याही परिस्थितीत सोडायचं नव्हतं. आईच्या बँकेत जाण्याची वेळ झाली होती. सकाळचे 10:30 वाजले होते. आम्ही नाश्ता करून घराबाहेर पडलो. आई बँकेसाठी गेली आणि मी करार करण्यासाठी 11 वाजण्याच्या 10 मिनिटांनी प्रियंकाच्या दारात येऊन पोचलो. दाराची बेल वाजवली. काही वेळात प्रियंकानेच दार उघडले. सकाळी जशी होती तशीच होती. मला पाहून ती म्हणाली, "अरे राहुल, बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते." आंटी घरात दिसत नाहीयेत. प्रियंका माझ्यासाठी पाणी घेऊन आली. ती जेव्हा पाणी देण्यासाठी माझ्यासमोर वाकली तेव्हा माझे लक्ष अचानक तिच्या त्या ठिकाणी गेले. तिच्यावरून माझी नजर हटत नव्हती. एवढं सुंदर मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. हा पहिलाच अनुभव होता. मी प्रियंकाला विचारले, "प्रियंका, आंटी कुठे गेल्या?" तेव्हा प्रियंका म्हणाली, "राहुल, आई सामान घेण्यासाठी बाजारात गेली आहे. आता येईलच, मग आपण जाऊ." थोड्याच वेळात आंटी बाजारातून घरी आल्या.
व मला पाहून म्हणाल्या, "अरे राहुल, लवकर आलास बेटा." त्यावर मी म्हणालो, "आंटी, मलाही कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलसाठी जायचे आहे. हे काम लवकर होईल तर मी मोकळा होईल, म्हणून मी वेळेवर आलो." तेव्हा आंटी म्हणाल्या, "5 मिनिटे थांब बेटा, मग निघू." प्रियंका तोपर्यंत माझ्या समोर सोफ्यावर बसली आणि विचारू लागली, "राहुल, तू कॉलेजमध्ये शिकतोस?" मी तिला माझ्या कॉलेजचे नाव सांगितलं. तेव्हा प्रियंका म्हणाली, "अरे, मी पण त्याच कॉलेजमध्ये शिकते. मी पहिल्या वर्षाला BA करते. ही छान गोष्ट आहे की आपण एकाच कॉलेजमध्ये आहोत. मलाही 2 महिने झाले प्रवेश घेऊन. मग आपण एकत्रच ये जा करू. तुला हरकत नसेल तर." मी म्हणालो, "मला अजिबात हरकत नाही. तू सोबत असशील तर मला भीतीही वाटणार नाही." आता आम्ही मनमोकळेपणाने बोलू लागलो होतो. इतक्यात आंटी तयार होऊन हॉलमध्ये आल्या आणि म्हणाल्या, "चल बेटा राहुल, आम्ही तयार आहोत." प्रियंका म्हणाली, "मी 2 मिनिटात येते तयार होऊन." आम्ही तिघे रिक्षात बसून नोटरीसाठी वकिलांकडे जाऊ लागलो. माझ्या व आंटीच्या मध्ये प्रियंका बसली होती. रिक्षा सुरू झाल्यावर माझ्या हाताचा स्पर्श प्रियंकाच्या हाताला व अंगाला होऊ लागला. तिच्या अंगाचा स्पर्श होताच माझ्या अंगात वेगळीच ऊर्जा तरंगत होती. प्रियंकाला ही जाणीव झाली होती, पण ती काही न बोलता सहन करत होती. अचानक मी थोडा आतल्या बाजूला गेल्यामुळे माझ्या हाताचा स्पर्श तिच्या त्या ठिकाणी झाला. तिने अचानक माझ्याकडे पाहिलं, पण मी न पाहिल्यासारखं रिक्षाच्या आरशात पाहू लागलो. तिलाही तो स्पर्श हवाहवासा वाटत होता, म्हणून ती बोलत नाही. मी मुद्दाम तिच्याकडे सरकून बसलो होतो. थोड्याच वेळात आम्ही नोटरीच्या कार्यालयात येऊन सर्व प्रक्रिया 15-20 मिनिटात पूर्ण केली. मी तिथून बस पकडून घरी आलो आणि आंटी व प्रियंका रिक्षातून घरी गेल्या. येत्या रविवारी म्हणजे 2 दिवसांनी आम्हाला घरात सामान टाकायचे होते, म्हणून मी व आई सामानाची जुळवाजुळव करू लागलो. सर्व सामान होक्यात पॅक करून टेम्पो मागवला. टेम्पोत सामान टाकून आम्ही प्रियंकाच्या घराजवळ पोहोचलो. आईच्या बदलीमुळे फारसे सामान नव्हते. आईने आधीच सांगितले होते, "सर्व सामान पुढच्या हॉलमध्ये ठेव, म्हणजे संध्याकाळी मी आल्यावर आपण व्यवस्थित लावू." पण घरात सामान ठेवल्यावर खूप गरम होत होतं. मी पंखा चालू करण्यासाठी स्विच ऑन केला, पण मीटर बंद होतं. मीटर सुरू करण्यासाठी वायरमनला सांगणे गरजेचं होतं, म्हणून मी आंटीला सांगण्यासाठी त्यांच्या घरात गेलो. घराचे दार उघडेच होते, पण घरात कोणी दिसत नव्हतं. मी थोडं पुढे गेलो, तेव्हा अचानक प्रियंकाचा आवाज आला, "आई, टेबलावर माझे कपडे आहेत, मला आणून दे." म्हणजे प्रियंका बाथरूममध्ये आंघोळ करत होती. मी आजूबाजूला पाहिले तर तिचे कपडे तिथे ठेवलेले होते. त्या कपड्यामध्ये पाहून मला प्रियंकाचे अधिकच आकर्षण वाटू लागले. पुन्हा प्रियंकाचा आवाज आला, "आई, लवकर दे, मला उशीर होतोय." मी तिचे कपडे उचलून तिच्या दारातून बाहेर आलेल्या हातात ठेवले आणि हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसलो. थोड्याच वेळात प्रियंका तयार होऊन आली आणि मला पाहून म्हणाली, "अरे राहुल, तू कधी आलास?" "मला यायला 10-15 मिनिटे झाली." मग ती म्हणाली, "घरात आई नाही का?" मी म्हणालो, "नाही, आंटी नाही." प्रियंका स्वतःशी विचार करू लागली, "मग बाथरूममध्ये कपडे कोणी दिले?" मी म्हणालो, "ती कपडे मीच दिली. कारण मी आलो होतो तेव्हा तू आवाज देत होतीस आणि सारखी आंटीला हाका मारत होतीस, म्हणून मी तुझ्या हातात ते दिली." तेव्हा प्रियंका म्हणाली, "ठीक आहे. काही काम होते का राहुल?" मी म्हणालो, "होय. त्या घरात वीज नाही, मीटर बंद आहे. वायरमनला फोन करून चालू करून दे." प्रियंका म्हणाली, "ठीक आहे, मी करून देते." मग मी परत सामान लावण्यासाठी घरी आलो. संध्याकाळपर्यंत वीजही चालू झाली. अचानक प्रियंका आमच्या घरी जेवणाचे निमंत्रण घेऊन आली. ती म्हणाली, "आंटी, आज रात्रीचे जेवण तुम्ही आमच्याकडे करा. सामान लावताना उशीर होईल म्हणून आईने बोलावले आहे." आईने होकार दिला. संध्याकाळी 8 वाजता मी व आई प्रियंकाच्या घरी जेवणासाठी गेलो. माधवी आंटीने मनापासून पाहुणचार केला. जेवण झाल्यावर आई व आंटी गप्पा मारत होत्या. मी व प्रियंका हॉलमध्ये टीव्ही पाहत होतो. तेव्हा प्रियंका म्हणाली, "राहुल, माझ्या रूममध्ये ये. मी तुला काही पुस्तकं दाखवते." मी हो म्हणालो. प्रियंकाने तिची रूम छान सजवली होती. मी तिच्या बेडवर बसलो. ती पुस्तके काढू लागली. नंतर ती पुस्तके घेऊन माझ्या शेजारी येऊन बसली. मी म्हणालो, "प्रियंका,
या पुस्तकात असे काय आहे ते मला दाखवायचं नाही? ती म्हणाली, ही पुस्तके प्रेमावर आधारित आहेत. वाचलीस तर खूप मजा येईल. मी म्हणालो, आतापर्यंत मी कोणावर प्रेम केलेलं नाही. मग ही पुस्तके वाचून मला काय वाटेल? ती म्हणाली, तू खूप विनोद करतोस. एकदा वाचून तर बघ. मी म्हणालो, पण तुला अशी पुस्तकं वाचण्याची गरज काय? तुलाही एखाद्यावर प्रेम झाले आहे का? ती म्हणाली, अजून नाही, पण लवकरच होईल. आमची नजरानजर झाली. आम्ही एकमेकांकडे बघू लागलो. हळूहळू आमची ओठ जवळ आली. प्रियंकाने डोळे मिटली. तिच्या तोंडातून शब्द निघाला, राहुल, ज्याच्यावर मी प्रेम करते तो तूच आहेस. ज्या दिवशी तू पहिल्यांदा आमच्या घरी आलास तेव्हापासून मी तुझ्यावर फिदा आहे. मी म्हणालो, खरंच? तू माझ्या मनातली बोलली. तिने माझा चेहरा हातात घेतला व ओठ ओठावून ठेवली. आम्ही 10-15 मिनिटे ओठांचा स्वाद घेतला. इतक्यात खालून आईचा आवाज आला, राहुल, चल आता वेळ झाली. मी सावध झालो. प्रियंकाने माझा मोबाईल नंबर घेतला आणि म्हणाली, जेव्हा आई बाहेर जाईल तेव्हा मी तुला फोन करून बोलावे. मी म्हणालो, मी तुझ्या फोनची वाट पाहीन. रात्रभर मला झोप आली नाही. सकाळपासून मी फोनकडे पाहू लागलो. 10:30च्या सुमारास प्रियंकाचा फोन आला. 10 मिनिटात मी तिच्या घरी पोहोचलो. दार उघडले तर प्रियंका खूप सजून होती. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. मी ओठांचा रस घेऊ लागलो. आम्ही इतके गुंग झालो की दाराला कडी लावायचीही फुरसत नव्हती. आम्ही तिच्या आईच्या बेडरूममध्ये होतो. आम्ही एकमेकांची काढून प्रेम करू लागलो. इतक्यात प्रियंकाच्या आईची घरात एंट्री झाली. ती हळुवार पावलाने किचनकडे जाऊ लागली. अचानक तिचे लक्ष आमच्याकडे गेलं. ती काहीच बोलली नाही आणि बाहेर गेली. आम्ही शांत झाल्यावर मी हॉलमध्ये आलो तेव्हा आंटी परत आल्या आणि म्हणाल्या, अरे राहुल बेटा, तू कधी आलास? मी म्हणालो, आंटी, मी आत्ताच आलो. प्रियंकाकडे काही पुस्तके घ्यायची होती म्हणून. प्रियंका काही पुस्तके घेऊन खाली आली आणि मी ती घेऊन घरी गेलो. पण आंटीने आम्हाला पाहिल्यामुळे त्यांच्या मनात काहीतरी सुरू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आई बँकेत गेल्यावर प्रियंकाची आई माधवी आमच्या घरी आल्या. त्या मला म्हणाल्या, राहुल, तुझ्याकडे माझे खूप काम आहे, पण कसे सांगू? मी म्हणालो, आंटी, बाजारातून काही आणायचे आहे का? त्या म्हणाल्या, नाही राहुल, माझे काही वेगळेच काम आहे. तू इथे माझ्याजवळ बस. मी त्यांच्या शेजारी बसलो. त्यांनी माझा हात पकडला. त्यांच्या हाताचा स्पर्श होतात माझे अंग थरथरू लागले. त्या म्हणाल्या, जेव्हा तू प्रियंका माझ्या घरात माझ्याच बेडरूममध्ये प्रेम करत होतास, ते प्रेम मला तुझ्याकडून हवं आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. मी त्यांच्याकडे बघू लागलो. त्यांनी माझे दोन्ही हात पकडले आणि म्हणाल्या, बघ राहुल, माझे पती जायला बरीच वर्ष झाली. ज्या प्रेमाची वाट मी पाहते आहे ते प्रेम तूच देऊ शकतोस. मला नाराज करू नकोस. त्यांनी माझा चेहरा हातात घेऊन ओठोठांपर्यंत नेली. हळूहळू माझे आकर्षण आंटीकडे वाढू लागले. आम्ही 10-15 मिनिटे एकमेकांच्या ओठांचा रस घेतला. प्रियंकापेक्षाही आंटीमध्ये मला जास्त रस येऊ लागला. हळूहळू आम्ही काढून प्रेम करू लागलो. आंटी खूप दिवसांनी शांत व आनंदी झाल्या. अशा प्रकारे माझ्या नशिबात घरमालकीन व तिच्या मुलीचंही प्रेम करणं आलं. हे माझ्या नित्याचं झालं. सकाळी आई बँकेला गेली की आंटी माझ्याकडे येऊन प्रेम करून जायच्या आणि संध्याकाळी आंटी बाजारात गेल्या की मी प्रियंका सोबत प्रेम करायचो. प्रियंकालाही माझ्या व तिच्या आईबद्दल प्रेमाची माहिती होती, पण मी दोघांना जो आनंद देत होतो तो कोणीही देऊ शकत नव्हतं, म्हणून ती काही बोलत नव्हती. अशा भाड्याच्या घरात राहण्यासाठी व अशा घरमालकीन व त्यांच्या मुलीशी प्रेम करण्यासाठी खरोखर नशीब लागतं. अशा प्रकारे सुरू झालेलं हे दुहेरी प्रेम प्रकरण हळूहळू आमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलं. सकाळी 10 ते 12 या वेळेत माधवी आंटी माझ्यासाठी वेळ काढायच्या. दुपारी कॉलेजच्या वेळापत्रकानुसार मी प्रियंकाला कॉलेजमध्ये भेटायचो आणि संध्याकाळी उशिरा आंटी बाजारात गेल्याचा फायदा घेऊन प्रियंका माझ्या खोलीत येऊन बसायची. आमचं हे गुपित कुणालाच माहीत नव्हतं. आई तर अगदी बेपर्वा होती. तिला फक्त आपली नोकरी, माझे शिक्षण आणि घरातील उरलेल्या कामात गुंतलेले असायची. पण माझ्या मनात मात्र एक गोष्ट सतत घोरत होती. प्रियंका आणि माधवी आंटी या दोघी भिन्न व्यक्ती आहेत, पण त्यांची माझ्याशी असलेली जवळी जवळपास एकसारखीच होती. फरक फक्त त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. प्रियंका ही तरुणाईच्या उमलत्या बहरात होती. तिच्यात उत्साह, कुतूहल, भोळेपणा आणि उर्मी मला वेड लावून सोडायची. तिच्याशी प्रेम करताना मला जणू मीही तिच्यात इतकाच तरुण बेधुंद व्हायचो. तिचं हसणं, तिची चेष्टा, तिचे हात हातात घेऊन चालणं, या सर्व गोष्टी मला नव्या नशेत नेऊन सोडायच्या. प्रियंका बोलायला फारशी धडपडत नसे.
पण तिच्या डोळ्यात सारे काही मी वाचायचो. ती जेव्हा माझ्याकडे बघे तेव्हा तिच्या नजरेतून माझ्यासाठी आस, प्रेम आणि पूर्ण समर्पण बोलायची. तर माधवी आंटी म्हणजे प्रौढत्वाचा, अनुभवाचा आणि नियंत्रित वासनेचा खजिना होता. तिला माझ्या शरीराची गरज भागवायची होती, पण तिच्यात एक विशिष्ट गांभीर्य होतं. ती कधीच मला बोलून गाठत नसे. उलट ती स्वतःच माझ्याकडे येई. तिचे स्पर्श करण्याचे ढंग, तिच्या ओठांची भूक, ज्या एकरूप व्हायची, सगळं काही अनुभवी आणि गहन असे. तिच्याशी प्रेम करताना मला वाटे की एखाद्या शिल्पाला स्पर्श करतो. ती कधी काही बोलत नसे, फक्त श्वासांची साथ आणि डोळ्यांची पोकळी मला तिची गरज समजून द्यायची. प्रियंका आणि मी एकाच कॉलेजचे विद्यार्थी होतो, पण आम्ही कधीही कॉलेजमध्ये जास्त जवळीक दाखवली नाही. ती BA फर्स्ट इयरमध्ये होती, तर मी BSc सेकंड इयरमध्ये. तिच्याशी कॉलेजच्या ग्राउंडवर, लायब्ररीत किंवा कॅन्टीनमध्ये भेट व्हायची. सुरुवातीला मी अगदी अपरिचितांसारखं वागायचो, पण एकदा अचानक कॉलेजमध्ये प्रियंकाला काही मुलांनी छेडले. मी तिथेच होतो. मी ताडकन तिच्याजवळ गेलो आणि मुलांना धमकावले. तेव्हापासून प्रियंकाने माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात केली. एक दिवस प्रियंका मला म्हणाली, राहुल, तू फक्त आमच्या घरीच माझ्याशी बोलतोस, पण कॉलेजमध्ये का टाळतोस? कोणाला काही वाटत नाही. मला वाटते तू लाजतोस. मी हसलो. लाज नाही प्रियंका, पण आपले नाते सामान्य मैत्रीपेक्षा वेगळे आहे. लोक काहीही बोलू शकतात. लोक बोलतात तेव्हा तू माझ्या पासून दूर जाशील. मला तुझ्या शेजारी बसायचं आहे, तुझ्या बरोबर हसायचं आहे, ती म्हणाली. तिच्या शब्दातला हट्ट आणि निरागसता यामुळे मी हरलो. दुसऱ्याच दिवसापासून आम्ही कॉलेजमध्येही एकत्र दिसू लागलो. काही मुलांनी विचारले तर कझिन रूममधले सोबती आहोत असे सांगितले, पण प्रेमाची नजर कोणीही लपवू शकत नाही. प्रियंका माझ्याकडे पाहण्याच्या पद्धतीतून सगळे कळायचे. 2 महिन्यानंतर मी लक्षात घेतले की माधवी आंटी आता फक्त शारीरिक गरज भागवण्यापुरत्या मर्यादित नव्हत्या. त्या मला प्रेमाने बोलवू लागल्या, माझ्या आवडीनिवडी विचारू लागल्या, माझ्यासाठी स्वयंपाक करू लागल्या. एकदा तर म्हणाल्या, राहुल, तू आमच्या घरचाच आहेस. पूनमपेक्षाही तू आमचा जवळचा आहेस. पण तू तिच्यासाठी अधिक वेळ देत का असे? हा प्रश्न ऐकून मी गडबडलो. आंटी, तुम्ही दोघीही माझ्यासाठी महत्वाच्या आहात, पण प्रियंका, ती लहान आहे. तिला एकटेपणा जाणवतो आणि मला नाही जाणवत. माधवी आंटीच्या डोळ्यात अश्रू आली. वर्षानुवर्षे मी एकटी आहे. एकटीने झोपायचे, एकटीने उठायचे, एकटीने संध्याकाळ घालवायची. तू आलास तेव्हा वाटते आता कुणीतरी आहे, पण तू दोघींमध्ये वागतो आहेस. मी गप्प बसून राहिलो. खरंच मी त्यांच्या दोघींचा उपयोग घेत होतो, पण त्यांच्या मनाची व्यथा कधीच ऐकली नव्हती. त्या रात्री मी प्रियंकाला फोन लावून म्हणालो, प्रियंका, मला तुझ्याशी आणि आंटीशी गंभीरपणे बोलायचं आहे. कशाबद्दल? तिच्या आवाजात कुतूहल होते. उद्या सायंकाळी तू आणि आंटी दोघी घरी असाल तेव्हा मी येतो. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी धैर्य घेऊन प्रियंकाच्या घरी गेलो. माधवी आंटी व प्रियंका दोघी हॉलमध्ये बसल्या होत्या. त्यांचे बोलणे चालू होते. मला पाहून दोघी थबकल्या. मी त्यांच्यासमोर बसलो आणि सरळ म्हणालो, आंटी, प्रियंका, मी तुमच्याशी खोटेपणाने वागलो नाही, पण जे घडत आहे ते बरोबर आहे का? मी तुम्हा दोघींशी प्रेम करतो, पण हे नाते तीनचे आहे. कधीतरी हे उघड होईल. प्रियंकाचे डोळे भरून आले. राहुल, मला माहित आहे की तू आईशीही. मी शांत आहे, कारण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, पण मनात कुठेतरी कोंडी होते. माधवी आंटी मात्र अचानक उठल्या. राहुल, तू येथे न्याय देऊ शकत नाहीस. तू आम्हा दोघींची गरज ओळखलीस, पण आता तू या गरजेला नाव देतोस. मी एकटी आहे. माझ्या मुलीला वाटतं तिला तू हवा आहेस, पण मलाही तू हवा आहेस. यात चूक काय? चूक नाही आंटी, पण हे 3 जणांचे नाते टिकेल? समाज काय म्हणेल? माझी आई काय म्हणेल? मी प्रश्न विचारला. हॉलमध्ये शांतता पसरली. प्रियंका माझ्या जवळ आली. राहुल, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू असे काहीही विचारू नकोस. माधवी आंटी उठून आपल्या रूममध्ये गेल्या. मी त्यांच्या मागे गेलो. त्या खिडकीपाशी उभ्या होत्या. आंटी, मी हळू आवाजात म्हणालो, मी तुम्हाला दुखवू इच्छित नाही, पण हे नातं गुपित राहिलं पाहिजे. आपण ते कबूल करूया. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू तळे. राहुल, तू याचा अर्थ काढला आहेस की आपण फक्त संबंध ठेवले? मी तुझ्याशी मनानेही जोडली गेली आहे. त्यांचे हे शब्द ऐकून मी स्तब्ध झालो. त्या रात्री आम्ही तिघांनी खूप बोललो. प्रियंका रडली, आंटी शांत बसल्या. मी मात्र त्यांच्यातला भिंग ओलांडू शकलो नाही.
त्यानंतरच्या दिवसात काही बदल झाला. आम्ही तिघेही संबंध कमी केले, पण भावनिक जवळीक वाढवली. प्रियंका आणि मी वेळोवेळी एकत्र फिरू लागलो. माधवी आंटी माझ्याशी आता आईसारखी वागू लागल्या. त्यांनी मला स्वतःच्या मुलासारखे बोलणे सुरू केलं. एकदा तर त्या म्हणाल्या, राहुल, जर तू प्रियंकाशी लग्न करशील तर मला हरकत नाही, पण तिच्याशी खरे राहा. माझ्याशी तुझे जे झाले ते विसरून जा. प्रियंका मात्र म्हणाली, आई, राहुलने कधीही तुझ्यापासून मला दूर नेलं नाही. तो सुधारला आहे, पण मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. हा निर्णय घेण्यासाठी वेळ लागला. आईला सर्व सत्य सांगितले तेव्हा ती चांगली चमकली. अरे, तू असे काय बोलतो आहेस? तू घरमालकीन आणि तिच्या मुलीशी? अरे, तू वेडा झाला आहेस का? ती म्हणाली. पण नंतर माधवी आंटी स्वतः माझ्या आईला भेटायला गेल्या. त्यांनी सांगितले, सुलोचना, राहुल माझ्यासाठी मुलासारखाच आहे. त्याने आणि प्रियंकाने एकमेकावर प्रेम केलं आहे. तुम्ही त्यांच्या लग्नाला हरकत देऊ नका. आईने माझ्याकडे पाहिले. मी होकार दिला. मग ती म्हणाली, ठीक आहे, पण राहुलने तुमच्याशी जे केलं ते योग्य नव्हतं. पण जर तुम्ही दोघी संमती देत असाल तर मी काय बोलू. आता वर्षभराने गोष्टी पूर्णपणे बदलल्या आहेत. प्रियंका आणि मी परीक्षा देऊन पास झालो आहोत. आमच्या लग्नाची तयारी सुरू आहे. माधवी आंटी आता माझ्या सासूबाई होणार आहेत. आईने त्यांच्याशी चांगली मैत्री केली आहे. जे गुपित होतं ते आता इतिहासाचे पान झालं आहे. प्रियंकाला माझा भूतकाळ माहीत आहे, पण ती तो विसरून गेली आहे. आणि मी तिला समजून गेलो की शरीर आणि मन यांचे नाते किती नाजूक असते. प्रेम फक्त हवा असणे किंवा फक्त गरज भागवणे नसते, तर ते सोबत विश्वास आणि प्रामाणिकपणा यावर टिकते. माझ्या आयुष्यातील 2 स्त्रिया आल्या. एकीने मला तरुण प्रेमाची ऊब दिली, तर दुसरीने प्रौढ वासनेची अनुभूती. पण शेवटी प्रेम जिंकले. होय, अशा भाड्याच्या घरात राहण्यासाठी नशीब लागते, पण ते नशीब सावरण्यासाठी प्रामाणिकपणा आणि संयमही लागतो. आता मी आणि प्रियंका नव्या घरात नव्या सुरुवातीला जातोय, पण माधवी आंटी आमच्या शेजारीच राहणार आहे, एकत्र कुटुंब म्हणून, एक नाते नव्याने उभारण्यासाठी. लग्नाची तयारी सुरू झाल्यावर घरात वातावरण बदलले. आता मी आणि प्रियंका फक्त प्रेमी नव्हतो, तर एकमेकांचे होणारे जीवनसाथी होतो. पण कुठेतरी मनात एक कोपरा होता. माधवी आंटीच्या डोळ्यातील ती अस्वस्थता, ती ओलसर नजर, ती हळूच सुटलेली उसासा, ते मला सतत जाणवायचे. लग्नाच्या तयारीत प्रियंका खूप खुश होती. ती माझ्यासोबत शॉपिंगला जायची, कपडे दागिने निवडायची. मी माझ्या आईशी अगदी घरच्यासारखं बोलायचे. पण माधवी आंटी मात्र या सगळ्या तयारीतून हळूहळू मागे सरकत होत्या. त्यांनी कधीच मला लग्नाच्या बाबतीत काही सांगितलं नाही. मी त्यांना विचारले, आंटी, तुम्ही आनंदी नाही का? तेव्हा त्या मुद्दाम हसून म्हणाल्या, आनंदी असायला हरकत आहे का राहुल? माझ्या मुलीचे लग्न आहे, तेही तुझ्यासारख्या नीट मुलाशी. पण त्या थांबल्या. पण काय आंटी? पण तुला माहित आहे ना राहुल, माझ्यासाठी तू फक्त जावाई नाहीस, तू माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहेस. पण आता तो भाग दुसऱ्याच्या रूपात राहील, हे स्वीकारायला मला वेळ लागेल, त्या म्हणाल्या. त्यांचे ते शब्द मला खूप भोवले. मी माझ्या आईशी याबद्दल बोललो. आई म्हणाली, राहुल, जे झालं ते झालं, पण आता तू प्रियंकाचाच होणार आहेस. माधवीताई मोठ्या मनाच्या आहेत, त्याही हाताळतील, पण तू त्यांना अवास्तव आशा देऊ नकोस. मी मनोमन ठरवले की मी प्रियंकाशी एकनिष्ठ राहील. मग नियतीला काही वेगळेच मान्य होते. लग्नाच्या आदल्या रात्री घरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. आई फुलांची सजावट करत होती, प्रियंका मेहंदी लावून आरशात स्वतःला पाहत होती, आणि मी हॉलमध्ये काहीतरी वाचत होतो. अचानक माझ्या मोबाईलवर माधवी आंटीचा मेसेज आला. राहुल, शक्य असेल तर एकदा भेटशील का? अर्ध्या तासासाठी काही गंभीर बोलायचं आहे. मी विचार केला, लग्नाच्या आदल्या रात्री असं काय बोलायचं असेल, पण मी संमती दिली. रात्री सगळे झोपल्यानंतर मी हळूच घराबाहेर पडलो. प्रियंकाचे घर बाजूलाच होते. मी दार वाजवले. माधवी आंटीने दार उघडले. त्यांचा चेहरा विलक्षण शांत होता. त्यांनी गुलाबी रंगाची साडी नेसली होती. केस विस्कटलेले होते. डोळ्यात काजळ होतं. त्या अगदी निम्म्या उजाडल्यासारख्या दिसत होत्या. मी हॉलमध्ये बसलो. त्या माझ्या शेजारी बसल्या. काही क्षण गप्प बसल्यावर त्या म्हणाल्या, राहुल, उद्या तू माझा जावई होणार आहेस. तू आता माझ्या मुलीचा नवरा होशील. पण मी कधीच तुला मनाने सोडू शकले नाही. मी थोडा अस्वस्थ झालो. आंटी, आता कालचे विसरून जा. आपले नाते आई जावयाचे असेल. त्यांनी माझा हात धरला. मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही राहुल.
मला तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलायचे आहे. मी तुझ्यावर प्रेम केले खरे, पण ते प्रेम प्रेयसीचे होते की मातेचे होते हे मलाच कळले नाही. तू मला सुख दिलंस, पण त्यापेक्षा मला जी साथ होती ती मला खूप आठवण येईल. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. मी जवळ गेलो, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. आंटी, तुम्ही माझ्यासाठी नेहमीच खास राहाल, पण आता मी प्रियंकाचा नवरा होतोय. तुम्ही तिला समजून घ्या. तुला माहित आहे का राहुल, मी प्रियंकाला म्हटले होते की तुला सोडून देईल, पण ती म्हणाली, आई, तू माझ्या आनंदासाठी राहुलला घेतलेस, पण माझ्या आयुष्यात तो गरज आहे. तेव्हा मला कळले की मी माझ्या मुलीपेक्षा कमी प्रेम करते का तुझ्यावर. पण खरं म्हणजे मी तिच्यापेक्षा जास्त स्वार्थी होते. त्या रात्री मी फार वेळ तिथे बसलो. आम्ही फक्त बोललो, काहीही संबंध नव्हते. मी त्यांना समजावले की त्यात एक सशक्त स्त्री आहे. त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे. सकाळी पहाटे 5 वाजता मी घरी परतलो. माझ्या मनात एक मोठा भार हल्ला होता. लग्नाचा दिवस उजाडला. सर्व काही नियोजित पद्धतीने झाले. प्रियंका लाल रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत होती. मी ब्लॅक पॅन्टमध्ये होतो. आम्ही एकमेकांकडे पाहताना जणू आमचा भूतकाळ विसरून गेलो होतो. माझी आई रडत होती, पण ते आनंद अश्रू होते. माधवी आंटी मात्र हसत होत्या. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला, तुम्ही दोघं नेहमी सुखी राहा. कधीही एकमेकांपासून खोटे ठेवू नका. लग्न झाल्यावर प्रियंका माझ्यासोबत आमच्याच घरात राहायला आली. माधवी आंटी मात्र एकट्या राहिल्या. त्यांनी घरातील दुसरा भाग भाड्याने द्यायचे थांबवले. प्रियंका रोज आईला भेटायला जायची. मीही जात असे. पण आता मी आंटी यांच्यातले अंतर वाटले होते. त्या हळूहळू माझ्याशी सामान्य संभाषण करायच्या. कधी कॉफी प्यायच्या, कधी गप्पा मारायच्या. पण पूर्वीची ती ओढ, ती आस, ती हुरहुर, ती आता फक्त आठवण बनली होती. लग्नाला 2 महिने झाले होते. एके दिवशी प्रियंका अचानक माझ्याशी बोलताना म्हणाली, राहुल, मला एक गोष्ट विचारायची आहे. तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस का, की तुला फक्त गरज होती? मी चकित झालो. असे कसे विचारतेस? कारण मला वाटतं तू अजूनही माझ्या आईकडे तशाच नजरेने पाहतोस. जेव्हा तू तिच्याकडे बघतो तेव्हा तुझ्या डोळ्यात ती उत्कटता असते. तू माझ्याकडे तसे कधीच बघत नाहीस. प्रियंकाचा आवाज थरथरला. मी तिला जवळ घेतले. प्रियंका, भूतकाळ मागे राहिला आहे. तुझी आई माझ्यासाठी आता सासू आहे. तू माझी बायको आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो. पण मग रात्री तू मला स्पर्श करतोस तेव्हा तुझे हात घाईत का असतात? का तू माझ्या चेहऱ्याकडे न बघता फक्त शरीराकडे बघतोस? ती थेट विचारू लागली. तिचे हे प्रश्न मला खूप गहिरे गेले. खरं तर मी स्वतःच्या मनाचा शोध घेतला. मी प्रियंकाशी प्रेम करत होतो, पण माझे मन कुठेतरी माधवी आंटीच्या त्या अनुभवी, प्रौढ शरीराशी नियंत्रित तुलना करत होते. प्रियंका भोळी होती. तिला फक्त प्रेम हवं होतं, पण माझ्यात तो अजूनही भूक होती. मी तिला म्हणालो, प्रियंका, मी तुझ्याशी प्रामाणिक आहे, पण मला सवयी बदलायला वेळ लागेल. तू मला वेळ दे. ती म्हणाली, मी वेळ देईन, पण तू माझ्यापासून लपू नकोस काही. लग्नाला 6 महिने झाले असतील. एक दिवस माधवी आंटीने सर्वांना बोलावून घेतले. त्या म्हणाल्या, मी ठरवले आहे की मला एक नोकरी करायची आहे. एक छोटासा व्यवसाय सुरू करणार आहे. प्रियंका आता सुखात आहे, राहुल चांगला आहे, तर मी स्वतःच्या पायावर उभे राहणार आहे. आई म्हणाली, खूप छान माधवीताई, तुम्ही नेहमीच सक्षम होता, पण एकटीने व्यवसाय? एकटीनेच करीन. मी बुटीक सुरू करणार. शिवणकाम येते मला, हळूहळू वाढेन, त्या म्हणाल्या. प्रियंकाला हे ऐकून खूप आनंद झाला. ती म्हणाली, आई, मी तुला मदत करेन. माधवी आंटी म्हणायला, नको बेटा, तू तुझ्या संसारात राहा, मी स्वतः करेन. त्यांच्या डोळ्यात एक नवी चमक होती. त्यांनी पूर्णपणे बदल घडवला. त्यांनी आपला शरीराचा एक भाग म्हणून माझ्याकडे पाहणे थांबवले. आता त्या एक स्वाभिमानी स्त्री म्हणून उभ्या होत्या. मी मनातल्या मनात त्यांचे कौतुक केले. 1 वर्ष लोटलं. प्रियंकाशी प्रेग्नन्सी झाली होती. आमच्या घरात लहानशा पाहुण्याची चाहूल लागली होती. माधवी आंटीची बुटीक चांगलीच बहरली होती. त्यांनी 2 मुलींना शिवणकामही शिकवले होते. आई तर अगदी खुश होती. ती म्हणायची, माझे दोन्ही मुलं सुखात आहेत. एक दिवस संध्याकाळी मी, प्रियंका, माधवी आंटी आणि माझी आई असे चौघे बाल्कनीत बसलो होतो. गप्पा मारताना प्रियंका म्हणाली, राहुल, मी आता सुखी आहे. तू मला खरं प्रेम करतोस हे मला जाणवते. मी हसलो. माधवी आंटी म्हणाल्या, बेटा, प्रेम म्हणजे शरीर नसून मनाची ओळख असते. आता मला हे कळलं आहे. आई म्हणाली, आणि सत्य बोललं तर सर्व संबंध सोपे होतात. तुम्ही तिन्ही जणांनी माझ्यापासून खोटं ठेवलं, पण आता सर्व व्यवस्थित आहे. त्या रात्री मी प्रियंकाला म्हणालो, प्रियंका, मी तुझी कधीच फसवणूक केली नाही.
पण तुझ्या आईबद्दल माझ्या मनात आदर आहे, इतकेच तू माझ्यासाठी सर्व काही आहेस. प्रियंका माझ्या छातीवर डोके ठेवून म्हणाली, राहुल, मला माहित आहे, मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. प्रियंकाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. त्याच्या मुलाला जन्म दिला. त्याचे नाव ठेवले आरव. आरव म्हणजे शांत, पण त्याच्या येण्याने घरात खळबळ माजली होती. आई आता आजी झाली होती, तर माधवी आंटी आता मोठ्या आजी. मी बाप झालो होतो. बाळाला घेऊन प्रियंका खूप व्यस्त होती, पण ती आनंदात होती. माधवी आंटी आता रोज येऊन आवरायला बघायच्या, त्यांच्याशी खेळायच्या. त्यांच्या मनातील सर्व पूर्वीच्या भावना आता या बाळात विरघळल्या होत्या. त्या म्हणायच्या, हे बाळ म्हणजे माझं सर्वस्व. राहुल, तू मला खरंच मोठी आजी बनवलंस. एके दिवशी मी त्यांना म्हणालो, आंटी, आता मी तुम्हाला आंटी न म्हणता आई म्हणू शकतो का? त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. नको राहुल, मी तुझी सासू आहे, तुझी आई सुलोचना आहे. पण हो, तू माझा मुलगा आहेस हे मी कधीच नाकारणार नाही. त्या क्षणी मला जाणवले की प्रेमाचे कितीही प्रकार असले तरी शेवटी विश्वास आणि आदर यावर संबंध टिकतात. मी माझ्या भूतकाळाला सामोरे गेलो होतो आणि त्यातून एक चांगला माणूस म्हणून उभा राहिलो होतो. आता मी आणि प्रियंका एका छोट्याशा सुंदर घरात राहतो. आमचा आरव शाळेत जाऊ लागला आहे. आई आता सेवानिवृत्त झाली आहे आणि माधवी आंटीचे बुटीक प्रसिद्ध झाले आहे. कधी कधी आम्ही सर्वत्र एकत्र जेवतो, हसतो, गप्पा मारतो. कोणीही भूतकाळ आठवत नाही, कारण भूतकाळातील चुका आपल्याला शिकवतात. पण त्या चुकावर मात करून पुढे जाणं हेच खरं यश. प्रियंका अजूनही तशीच आहे, हसरी, उत्साही, भरपूर प्रेम करणारी. पण आता ती माझी बायको आहे, फक्त प्रेमिका नाही. आणि मी मी एक जबाबदार पती, पिता, मुलगा आणि जावई आहे. माधवी आंटे मला राहुल बेटा म्हणतात, तेव्हा मला आनंद होतो, गहिवरून येतं. पण त्या नातात आता पूर्वीची कोणतीही अस्वच्छता नाही. कारण ते प्रेम मग शारीरिक असो, मानसिक असो, शेवटी शुद्ध असेल तरच टिकतं. आणि शुद्ध प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख शोधणं. वेळ लोटला. राहुल, प्रियंका यांचा मुलगा आरव आता 15 वर्षात झाला होता. तो 10वीत शिकत होता. राहुल आता एका खास कंपनीत नोकरी करत होता, तर प्रियंका यांनी शिक्षण पूर्ण करून शाळेत शिक्षिकेची नोकरी स्वीकारली होती. दोघेही संसारात व्यस्त होते. आई सुलोचना आता पूर्ण वेळ आजी झाली होती. ती आरवला शाळेत सोडायची, आणायची, त्याला गोष्टी सांगायची. माधवी आंटीची बुटीक आता गावातील प्रसिद्ध ब्रँड बनली होती. त्यांनी तिचा विस्तार केला होता, पण त्या अजूनही तशाच एकट्या होत्या. कोणीही भूतकाळातील घटनांचा उल्लेख करत नसे, पण त्या सर्वांनी त्या घटनांना मनातून पुसून टाकल्या होत्या, किंवा असे त्यांना वाटत होते. पण नाती ही कधीच पूर्णपणे विसरली जात नाही. ती फक्त दबलेली असतात. वेळ आली की ती पुन्हा उफाळून येतात. आरव नेहमीच एक हुशार आणि प्रश्न विचारणारा मुलगा होता. त्याच्या लक्षात येऊ लागलं की त्याची आई प्रियंका आणि त्याची मोठी आई माधवी यांच्यात काहीतरी विचित्र शांतता असते. माधवी आंटी त्याच्या आईशी बोलताना काहीतरी अचानक गप्प बसतात आणि त्यांचे वडील राहुल यांना पाहताना माधवी आंटीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते, जी सामान्य सासू जावई नात्यात दिसत नाही. एके दिवशी आरव आपल्या आजी सुलोचनाकडे गेला. ती बागेत फुले गोळा करत होती. आजी, मला एक गोष्ट विचारायची आहे, आरव म्हणाला. बोल बेटा, काय झालं? सुलोचना हसत म्हणाली. माझी मोठी आई माधवी आणि बाबा यांच्यात काही नाते आहे का? ते म्हणाले, एकमेकांशी बोलताना हसताना, पण त्या बोलण्यात काहीतरी दडलेले असते. ते एकमेकांशी सरळ नजरेने पाहत नाहीत का? सुलोचनाचा चेहरा पांढरा फटक झाला. ती काही क्षण गप्प राहिली, मग हळुवारपणे म्हणाली, बेटा, नात्यामध्ये कधी काही गोष्टी दडलेल्या असतात, पण त्या बोलून चांगल्या नसतात. तू असे काही विचारू नकोस. आरवला ते समाधानकारक वाटले नाही. त्याने ठरवले की याचे उत्तर त्याला स्वतःहून शोधायचे आहे. आरवी माधवी आंटीच्या घरात नेहमी ये जा करत असे. त्याला तिथले वातावरण आवडायचे. एके दिवशी माधवी आंटी बुटीकवर गेल्या होत्या आणि आरव त्यांच्या घरात एकटा होता. त्याने वरच्या माळ्यावर जाऊन ती जुनी पेटी उघडली. त्या पेटीतून त्याला एक डायरी सापडली. ती माधवी आंटीची डायरी होती. त्याच्या हातात ती डायरी घेऊन तो थोडा थांबला. त्याच्या मनात 2 वेळा विचार आला, हे खरं नाही, वाचायला हवे. पण आजीने सत्य सांगितले नाही तर मला सत्य कसे कळेल? त्याने डायरी उघडली. पहिले पान वाचताच त्याच्या पाठीतून सळसळ गेली. 15 वर्षापूर्वी राहुल पहिल्यांदा माझ्या घरी आला. तो फक्त भाडेकरू होता, पण मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हाच माझ्या मनात कोणीतरी ढवळलं. माझा नवरा मेल्यानंतर इतकी वर्षे मी एकटे होते. राहुलने माझे एकटेपण हलके केले. आरवने पुढचे पाने वाचायला सुरुवात केली.
त्याला धक्का बसला. त्याला कळले की वडील राहुल आणि त्याची मोठी आई माधवी यांच्यात एक नातं होतं. शिवाय त्यांची आई प्रियंका ही या नात्याचा भाग होती. आरव डायरी बंद करून खाली आला. त्याचे डोळे भरून आले होते. त्याच्या मनात प्रश्नांची सरबत्ती झाली. हे कसे घडू शकते? बाबा असू शकतात आणि आईला हे माहीत असूनही ती त्याच्यासोबत का राहिली? मी कोण आहे या सर्वांच्या मध्ये? तो निघून गेला, पण त्या रात्री कोणाशीही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आरव थेट आईकडे गेला. प्रियंका किचनमध्ये चहा बनवत होती. आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे, खूप गंभीरपणे. प्रियंकाने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य चमकलं. बोल बेटा, मला माहित आहे सर्व काही. तुझे बाबांचे आणि मोठ्या आईचे जुने नाते. मला डायरी सापडली, आरव थेट म्हणाला. प्रियंकाचा चेहरा पांढरा पडला. तिच्या हातातील चहाचा कप खाली पडला. ती थरथर कापली. आरव, तू डायरी वाचलीस? हो, सर्व काही. प्रियंका बसली. तिचे डोळे भरून आले. ती म्हणाली, बेटा, तू जे वाचलं ते सत्य आहे, पण ते सत्य खूप जुनं आहे. आपण सर्वांनी ते मागं टाकलं आहे. आम्ही सुखात आहोत. पण आई, हे बरोबर आहे का? बाबा आणि तुझी आई आणि तुम्ही सर्वजण एकमेकांशी असे कसे वागू शकता? आरवचा आवाज चढला. प्रियंका उठली. तिने आरवला जवळ घेतले. बेटा, प्रेमाचे अनेक प्रकार आहेत. काही लोक चुका करतात, पण तुझ्या बाबावर प्रेम केले आणि तेही माझ्यावर प्रेम करतात. तुझी मोठी आई आता एकटी आहे. तिने आपलं आयुष्य व्यवस्थित केलं आहे. तू आमच्या भूतकाळाचा आमचा न्याय करू नकोस. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.